खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शहरापासून दूर एका गावात एक दुकानदार होता, जो आपल्याच गावातून एका व्यक्तीकडून रोज 1 किलो लोणी विकत घेत असे. तो दुकानदार अनेक वर्षापासून त्या व्यक्तीकडून लोणी खरेदी करत होता. एक दिवस त्या दुकानदाराने विचार केला की मी रोज या व्यक्तीकडून लोणी विकत घेतो, पण मी खूप दिवसापासून त्याचे वजन तपासले नाही. उद्या तपासणी करून बघेन की तो मला 1 किलोपेक्षा कमी लोणी तर देत नाही. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो व्यक्ती लोणी घेऊन गेला, तेव्हा त्या दुकानदाराने लोण्याचे वजन केले आणि पाहिले की लोणी फक्त 900 ग्रॅम आहे. त्या दुकानदाराला खूप राग आला. तो व्यक्ती रागाने गावाच्या पंचायतीकडे गेला आणि त्याने त्या व्यक्तीची तक्रार केली. गावाची पंचायत बसली आणि त्या व्यक्तीला सांगण्यात आले की या दुकानदाराने तुझ्यावर फसवणुकीचा आरोप लावलाय. तू या दुकानदाराला दिलेल्या लोण्याच्या वजनात हेराफेरी करतोय आणि प्रत्येक वेळी तू त्याला 1 किलो लोण्याऐवजी फक्त 900 ग्रॅम देतोस. तुला आपल्या बचावात काही सांगायचे आहे का? तो व्यक्ती म्हणाला, सरपंचजी, मी एक गरीब माणूस आहे. माझ्याकडे वजन करण्यासाठी योग्य मापही नाही. मी रोज या दुकानदाराकडून आपल्यासाठी 1 किलो गहू विकत घेतो आणि दुसऱ्या दिवशी तोच गहू तराजूच्या एका बाजूला ठेवून या दुकानदारासाठी लोणी तोलतो. आता तुम्हाला यावर काही विचारायचे असेल तर त्या या दुकानदाराला विचारा. पंचायतीमध्ये बसलेल्या सर्व लोकांना संपूर्ण सत्य समजले आणि त्यांनी त्या दुकानदाराला गावातून बाहेर काढले. ज्याप्रमाणे दुकानदाराला आपल्याच चलाखीमुळे नुकसान सहन करावं लागले, त्याप्रमाणे आपल्यालाही काही आपल्या कर्मांमुळे कधी ना कधी नुकसान सहन करावे लागते. इतरांशी वाईट करून आपण 1, 2 किंवा 10 वेळा वाचू शकतो, पण एक ना एक दिवस त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. म्हणूनच सदैव आपले कर्म चांगले ठेवा, म्हणजे कोणताही नुकसान सहन करावा लागणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तेव्हापर्यंत धन्यवाद.